नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता गणेशा मालेगाव. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय गृहमंत्री साहेबांना मी नम्र विनंती करतो की राज्यामध्ये असलेल्या जेवढे महाराष्ट्र पोलीस दल आहे यांना येणाऱ्या दीपावली सणामध्ये दीपावलीचा बोनस हा 1 महिन्याचा वेतन देण्यात यावे अशी मी विनंती करतो. कारण की इतर जे कर्मचारी आहे, इतर जे विभाग आहे वेगवेगळे, त्यांना वर्षातून 52 दिवस ही सुट्टी असते आणि आपल्या पोलीस दलाला फक्त आठवड्यातून एकच सुट्टी असते. आणि पोलिसांना कायद्याप्रमाणे घटनेमध्ये माननीय बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना असो, प्रत्येक नागरिकांना असो 8च तास ड्युटी हा दिलेला आहे. आणि लेबर कोर्ट न्यायालयाच्या आदेशानुसार पण संविधानामध्ये पण 8च तासाची ड्युटी आहे. परंतु महाराष्ट्राचे पोलीस हे 12 तास ड्युटी करत आहे. हे अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे. मी नम्र विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांनी आपली सरकार बदलली, पोलिसांसाठी आपण झटत आहात, चांगली गोष्ट आहे. परंतु पोलिसांची जी मागणी आहे ह्या 52 दिवसाची, त्यांना तो पगार त्याचा देण्यात यावे. आणि जे 4 तास जे ओव्हरटाईम करतात, जसे की 8 तास ड्युटी करून जे 12 तास करतात, त्या ड्युटीचे 4 तासाचे ते ओव्हरटाईमचे पैसे त्यांना देण्याची तरतूद करावी. त्याचप्रमाणे इतर डिपार्टमेंटला जर आठवड्यातून 2दा सुट्टी दिली जाते, जसे की शनिवार रविवार, तर आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी काय चुकी केली, त्यांना पण आठवड्यातून 2 दिवस सुट्टी भेटायला पाहिजे. त्याचप्रमाणे पोलिसांना इतर राज्यामध्ये घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितले की संविधान सबके लिए आहे, न्याय सबके लिए. मग आपल्या महाराष्ट्र पोलिसांवरती अन्याय का अन्याय असा आहे की भारताच्या इतर राज्यामध्ये पोलिसांना सगळी सुविधा मिळते, सगळं ओव्हरटाईम वगैरे, सुट्ट्या वगैरे सगळं मिळते. मग महाराष्ट्राच्या पोलिसांना का मिळत नाही? महाराष्ट्राच्या पोलिसांना पण ते मिळायला पाहिजे. महाराष्ट्र पोलीस पण आपल्या जे आहे आमच्यासाठी सेवेसाठी आहे. लॉकडाऊन कार्यकाळात मी बघितले भरपूर पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहे, त्यांचे परिवार रस्त्यावरती आलेले आहे. मागील काळामध्ये काही वेळेस मुंबईवरती प्राणघातक जो हल्ला झाला होता टेररिस्ट अटॅकमध्ये, त्यामध्ये पण आपले काही कर्मचारी, काही अधिकारी शहीद झालेले आहे. अशी घटना घडत असते. याच्यामध्ये भरपूर आपले पोलीस दल आणि कर्मचारी आपले प्राणाची आहुती दिलेली आहे, ते शहीद झालेले आहे. ही दुर्दैवी घटना आहे. एवढं असूनसुद्धा पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी याच्यापासून काही शिकायला हवे असं मला वाटतंय. मुख्यमंत्री महोदयांना मी सामाजिक कार्यकर्ता गणेशा असल्यामुळे मालेगावातून मी हात जोडून विनंती करतो की गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब, आपण महाराष्ट्रातील पोलिसांच्या ज्या समस्या आहेत ते तात्काळ सोडवा. येणाऱ्या दिवाळीचा सण हा यांना 1 महिन्याच्या बोनस रूपी देण्यात यावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे वर्षातून यांना ज्या 52 सुट्ट्या ज्या आहेत याचा यांना पगार वेतन अदा करण्याचे द्यावे. त्याचप्रमाणे यांना 8 तास ड्युटी लावण्याचा फक्त आदेश असूनसुद्धा 4 तास जे जास्ती करतात ते 4 तासाचा यांना ओव्हरटाईम या रूपी पगार वाटण्याचे तात्काळ आदेश देण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये बदलीचे आदेश निघतात, परंतु काही वरिष्ठ अधिकारी हे कर्मचारी आपल्या जवळचे आहे असे म्हणून यांना सोडत नाही व बाकीच्यांना सोडतात, ही एक दुर्दैवी बाब आहे. पोलीस दलाला लाजीरवाणी बाब आहे. एकदा आदेश झाले की त्यांना थांबू नका, नाहीतर मग आदेश करू नका. पोलिसांना घोर अन्याय होतोय. महोदय, आपण जरा जास्त त्याच्यावर गंभीरतेने, आपण गृहमंत्री असल्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती करतो की आपण गृहमंत्री साहेब असल्यामुळे आपण जरा पोलिसांच्या मागण्याकडे विचार करा. धुळ्याचे माननीय पोलीस निरीक्षक साहेब आहेत, तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय मॅडम ठाण्याचे आहेत, तसेच अकोला साईडचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. तशी माझी पण मागणी आहे. बहुसंख्य असे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांची मागणी आहे की यावर्षी माननीय आपल्या सर्व पोलीस दलांचे, महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दीपावली सण हा गोड झाले पाहिजे. त्यांना दिवाळीचा बोनस दिले पाहिजे. त्यांना जो वर्षातून 52 दिवस जे सुट्टी असते त्याचा वेतन त्यांना अदा करण्यात यावे. आणि त्यांना जे आठवड्यातून जे 1 सुट्टी त्यांना 2 सुट्टी ते जाहीर करण्याचे आदेश करा. 8च दिवस फक्त ड्युटी लावण्याचे आपण सक्त आदेश करा. जे अधिकारी 8 तासापेक्षा जास्ती ड्युटी जर करून घेत असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्याच्या घरात त्यांच्या पगारातून ते पैसे कट करून त्या संबंधित कर्मचाऱ्यांना वाटप करण्याचे आदेश तात्काळ द्यावे. यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावेल आणि पोलीस कर्मचारी पण इमानदारीमध्ये व आपल्या राजीखुशीने ड्युटी करेल. हात जोडून विनंती करतो माझे मायबाप माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आपल्याला की आपली सरकार कर्तव्यदक्ष सरकार आहे. या नात्याने आपण येणाऱ्या दीपावली सणामध्ये पोलीस दलांना बोनस तात्काळ जाहीर करण्याचे आदेश करावे. जय हिंद.